नमस्कार सर्वांना. तर आज मी बनवणार होती अंडा कढी म्हणजेच अंड्याची पातळ भाजी बनवणार होती. तर त्या अगोदर म्हटलं जिरा राईस करून घ्यावा, त्यामुळे थोडंसं तेल टाकलं, तेल नाही मी तूप टाकलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. जिरं तडतडलं का लगेच थोडीशी मिरची टाकली आणि मिरची थोडीशी करपट अशी करून घेतली, कारण यांना खूप आवडते. कच्ची ठेवली का असं म्हणजे त्यांना आवडत नाही, त्यामुळे मिरची चांगली मस्त अशी भाजून घेतली. आणि तसं तर रोजच जिरा राईस करते, ह्यांना जिरा राईस खूप आवडतो. तर ही तांदूळ मी थोडंसं 5 मिनिटसाठी भिजायला ठेवलं होतं, त्यानंतर पाणी काढून घेतलं त्याच्यातलं. आणि हे जिरं आणि मिरची थोडीशी चांगली परतली का हे तांदूळ धुवून घेतले म्हणजे मी भिजत ठेवले ते 10 मिनिट ठेवले तरी चालतील, आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढं, म्हणजे असं छान फुलतो जिरा राईस. आणि मीठ टाकलं त्याच्यानंतर थोडंसं. तसं तर कुकर आहे आणि हे पण आहे, काय म्हणतात ते लाईटीवरचं प्रेशर कुकर का काय ते इलेक्ट्रिक, तो पण आहे, पण त्याच्यावरती काय मी करत नाही कारण तो खूपच मोठा आहे. त्यानंतर हे थोडंसं तांदूळ पण थोडं फ्राय केलं तुपामध्ये, जिऱ्यामध्ये, मिरचीमध्ये, आणि लगेचच थोडं पाणी वगैरे वतले. म्हटलं इकडं अंड्याच्या भाजीची तयारी करूच तोपर्यंत कसं हे जिरा राईस शिजून जाईल ना, म्हणून आधी जिरा राईसच शिजायला टाकला. तर तो त्यानंतर मी तिकडं पलीकडे शिफ्ट केला. आणि सारखं मी अधूनमधून व्हिडिओ चालू बंद करायला येत होती. आणि खोबरं घालायचं होतं आज मला, तर मिक्सर नसल्यामुळे मी इथं मस्त छान खिसणीने खिसून घेतलं. आणि हा व्हिडिओ थोडा पळवलेला आहे बरं का, कारण जर का असाच ठेवला असता तर खूप मोठा झाला असता. मोठा व्हिडिओ बनवायला कसं बोर होतं, त्यामुळं छोटाच असं थोडासा केलेला आहे पळवून. त्यानंतर तवा ठेवला आणि हे खिसून घेतलेलं खोबरं थोडंसं फ्राय करावं म्हटलं, म्हणजे ते असं बेलण्याला वगैरे बारीक करता येईल. कच्चं तर बारीक करता येणार नाही. ब्राऊन रंगावरती मस्त कडकडीत असं भाजून घेतलं, एका प्लेटमध्ये काढून घेतलं. इथं आलं मी खिसून घेतलं होतं, त्यानंतर लसूण पण खिसूनच घ्यावा म्हटलं, आपल्याकडे मिक्सर तर नाही आहेच, त्यामुळे लसूण खिसून घेतला, आलं खिसून घेतलं, खोबरं पण इथं घेतलं. आता म्हटलं लाटणं घेते. मग त्याच्या आधी लक्षात आलं की थोडं मीठ टाकते म्हणजे पटकन बारीक होईल. थोडंसं मीठ टाकलं, थोडंच टाकलं कारण पूर्ण भाजीमध्ये पण टाकायचं होतं. आणि बेलण्याने जसं होईल तसं आपलं असंच बारीक करून आबडदोबड थोडं राहिलं होतं, पण म्हणलं खिसणीने खिसून घेतलं ते जरा जास्त मोठं होतं. बेलण्याने थोडं फार बऱ्यापैकी बारीक असं झालं होतं, म्हणजे भाजी कशी मिळून येते. त्यानंतर कढई पण खूपच मोठी आहे, पण एवढी एकच कढई आहे माझ्याकडे, त्यामुळे मी मोठीच कढई ठेवली आहे. बाकी कुकर आहे तो छोटा आहे, त्याच्यामध्ये भाजी पुरत नाही दोघांना, त्यामुळे कढईमध्येच म्हटलं करावं. तर इथं टोमॅटो चिरून घेतलं होतं मी, कांदा चिरून घेतला होता, कोथिंबीर चिरून घेतली होती, आणि अंडी ना थोडं मीठ टाकून मस्त अशी उकडून घेतली होती. 4च अंडी घेतली होती कारण दोघापुरतीच भाजी करायची होती. त्यामुळे परत त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेल गरम थोडं झालं का थोडं जिरं टाकलं. जिऱ्याचं पाकिट तर खूप मोठं आणलं तर मला वाटतं संपते का नाही, पण जाऊस तोपर्यंत नक्की संपेल. बरं झालं मोठंच घेतलं ते. तसं म्हणायला गेलं तर छोटं तर नव्हतंच म्हणा, त्यामुळे मोठंच घेतलं. तर जिरं मस्त असं तडतडलं का लगेचच कांदा टाकला. तर म्हटलं कांदा थोडासा ब्राऊन करून घ्यावा. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली, पूर्ण नाही टाकली कारण नंतर भाजी झाल्यानंतर वरतून पण टाकायला ठेवली आहे. मी 2दा कोथिंबीर टाकते बरं का, एकदा तळताना टाकते तेलात, आणि एकदा भाजी शिजल्यानंतर गॅस बंद केला का मग टाकते. पुन्हा लगेच याच्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा टाकलं आणि 1 चमचा चटणी टाकली, म्हणजेच आपला खाण्याचा घरगुती कांदा लसूण मसाला कोण म्हणतं, तर ते टाकलं. ते पण मी इंडियातून येतानाच 2-2.5 किलो आणलं होतं करून, कारण इथं अमेरिकेमध्ये तो मसाला भेटत नाही. आणि लसूण खोबरं आलं हे सगळं बारीक करून घेतलं होतं, ते मी याच्यामध्ये टाकलं, थोडंसं फ्राय केलं. त्यानंतर किचन किंग मसाला घेतला, कारण गरम मसाला तर मला इथं भेटलाच नाही. त्यानंतर कलरसाठी थोडीशी हळद टाकली. तर काय मसाले मी इंडियातून घेऊन आले होते ते तर संपले. आणि आता इथं बऱ्याच वेळा बघितलं मी इंडियन स्टोअर्समध्ये वगैरे, आपणा बाजारामध्ये पण नाही भेटलं. पुन्हा कढईमध्ये मसाले थोडे फ्राय करण्यासाठी झाकण ठेवलं, पुन्हा 1 मिनिटभर वाफवून घेतलं, आणि त्यानंतर झाकण उघडून बघितलं, मस्त मसाले भाजले का लगेच त्याच्यामध्ये अंड्याचा कट दिला आणि टाकले.
पुन्हा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आणि पीठ पण टाकलं बरं का भाजी मिळून येण्यासाठी. मी इथं ज्वारीचं पीठ थोडंसं आणि बाजरीचं पीठ टाकलं आहे, म्हणजे भाजी मस्त अशी छान घट्ट मिळून येते. कारण मिक्सरमध्ये वाटून काढलं नसल्यामुळे ते थोडे पातळ पातळ होते, त्यामुळे थोडं ह्या पिठाने मस्त मिळून येईल. आणि कपाने थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा वाटीनं टाकलं. ही कढई थोडी खालनं बुडातून वरती आहे, त्यामुळे भाजी जास्त दिसते, पण भाजी तशी कमीच असते याच्यामध्ये. तर मस्त अशी इथं भाजी फोडणीला वगैरे देऊन झालेली आहे. आणि आता तोपर्यंत आपला भात बघा इकडं शिजवून तयार झाला होता, म्हणजे जिरा राईस. मला तर जिरा राईस आवडत नाही, पण यांना आवडतो त्यामुळे करावा लागतो. त्यातला थोडाफार मी खाते. म्हटलं आता पीठ मळून घेतलं होतं, आता रोटी करून घ्यावी. तसं तर चपाती करायला म्हटलं, पण यांना विचारलं फोन करून तर काय करू. हे म्हणले चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, आज असं कर तू रोट्याच बनव. मग मस्त अशा मी रोट्या बनवायला घेतल्या. आणि तसं तर रोटी मला अंड्याच्या भाजीसोबत नाही आवडत, पण त्यांना आवडते म्हणून मी केली. तशी चपाती छान लागते अशी अंड्याच्या कढीसोबत वगैरे नाही का. अंडा कढी केली तर चपाती छान वाटते. आणि मस्त अशी जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही, मिडियम अशी मी रोटी लाटून घेतली. इकडं तवा तापत ठेवलेला होता, आलटून पलटून बघाशे. आणि पुन्हा व्हिडिओ चालू करायला पुन्हा बंद करायला चक्कर ह्या तर माझ्या चालूच होत्या, कारण स्टँड इंडियामध्येच राहिलं. मी स्टँड आणायला विसरले, त्यामुळे मग चालू बंद करायला सारखं यावं लागतं मला व्हिडिओ. आणि हे गॅसचं जे लोखंड आहे ना, ते जास्त तापलं ना का रोटी ना अशी फुटते. थोडीशी आलटी पलटी करून घेतली बरं का, जास्त नाही तव्यामध्ये. त्यामुळे पलीकडे ठेवून हळू जसा आबदार रोटी भाजायला लागते, कारण जास्त मोठा गॅस केला तर करपते. आणि लोखंड आहे ना तिथूनच करपायला सुरुवात होते बरं का. त्यामुळे मग थोडंसं हलक्या हाताने वर उचलून उलताण्याने चिमट्याने इकडे तिकडं सारून रोटी मस्त टमाशी फुगली. तर रोट्या खरंच चपात्यापेक्षा ना आपण म्हणतो, पण रोटीच तशी खायला चांगली. ह्याला तूप लावा तुम्ही किंवा बटर लावा, पण मी तर आज तूपच लावणार आहे. कारण बटर पण खूप खाल्लं आहे इथं आल्यापासून. आणि घरात बसून कसं इथं तर एक काही काम नाही काय नाही, वजन माझं खूपच आहे पहिलं. आणि म्हटलं बटर खाऊन अजून जास्तच होईल, त्यामुळे तूप लावण्याचं मस्त अशा रोट्या बनवून घेतल्या इथं मी. तुम्ही बघू शकता इथं जिरा राईस पण बनवून घेतला. इथं तर हा कुकर होता बरं का, पण तो मोठा असल्यामुळे मी पॅनमध्येच करून घेतला. नंतर अंडाकडे मस्त छान अशी झाली होती, त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर लास्ट टाकली वरतून. लिंबू कट करून घेतलं, कांदा कट करून घेतला. त्यानंतर मस्त असे हे आले, जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळची तयारी झाली. घरचं खाणखाण खरंच खूपच असं वैतागले होते मी, कारण इंडियासारखं जेवण तर नसतं. मग यांनी बाहेरून आणलं होतं. ह्या 2 डब्यांमध्ये एकात शेवाळीची खीर होती आणि एकात काय ते म्हणतात दह्याचं काय ते, मला काही नाव आठवेना आता त्याचं, आठवलं तर नक्की सांगेल. त्यानंतर इथं भाजी दिली होती, इथं रोट्या पण दिल्या होत्या बघा. रोट्या फक्त 3च होत्या, फक्त 3. आणि सॅलड दिलं होतं इथं, काकडी, मुळा, बरेच असं काही काही होतं त्याच्यामध्ये. आणि इथं ना जिरा राईस म्हटले, पण जिरा राईस तर मला वाटत नव्हता कुठं तरी वाटाणे एकाना दिसत होता. आणि ह्याला $10 घेतले होते. वांग्याचं भरीत होतं, पुन्हा इथं राजमा होता, साईडला डाळ होती. हे $10चं जेवण होतं बरं का. आणि 3च रोट्या होत्या आणि एकात तेच गोडमध्ये शेवाळ्या दिल्या होत्या. त्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतलं. आणि उद्याच्याला फिरायला जायचं होतं म्हणून यांनी टोमॅटोची चटणी बनवतो म्हटले. मला बनवता येते, माझ्या हातची एकदा खाऊन तर बघ. मग मी म्हटलं चला ठीक आहे बनवा. आणि सकाळी खूप काही गडबड असते ना, तेव्हा ह्यांनी मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवली. आणि त्यानंतर सकाळ म्हटलं डायरेक्ट डब्यामध्ये पॅक करून घेऊन जाता येईल.